हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th चॅप्टर मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.1 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 4 काय दिलेला आहे. फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. आता या ठिकाणी मी स्पिअरची फिगर काढत आहे. हा आपला स्पिअर आहे. या स्पिअरची रेडियस आपल्याला दिलेली आहे. किती आहे स्पिअरची रेडियस? r = 7 सेंटीमीटर. रेडियस आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला या स्पिअरचा सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय आहे आपल्याला? रेडियस ऑफ द स्पिअर = 7 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द स्पिअर = 7 सेंटीमीटर. आणि टू फाइंड म्हणजेच आपल्याला फाइंड काय करायचं आहे? सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर. टू फाइंड सरफेस एरिया ऑफ द स्पिअर. आता सोल्युशन लिहू आपण. वी नो दॅट, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सरफेस एरिया ऑफ द स्पिअरचा. सरफेस एरिया ऑफ द स्पिअर = 4πr². आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आणि एक्झाम्पल सॉल्व करू. = 4 इंटू, आता पायची व्हॅल्यू काय घेऊ आपण? 22/7. कारण आपली रेडियस काय आहे? 7 आहे. मग 7 काय होईल? कॅन्सल होईल. इंटू r². रेडियस किती आहे? 7. 7चा स्क्वेअर म्हणजेच काय येईल? 7 × 7. आता 7 × 1 7, 7 × 1 7 = हा 4 × 7 किती येईल? 4 × 7 28 इंटू हा 22. 28 × 22 येईल. पहा मल्टिप्लिकेशन करू आपण. 28 × 22. 2 8 16, 1 2 2 4 + 1 5, 0 2 8 16, कॅरी ओव्हर 1 2 2 4 + 1 5. ॲडिशन करू. 6 6 + 5 11, कॅरी ओव्हर 1 5 + 1 6. किती येईल? 616. 616. काय फाइंड केला आपण? एरिया फाइंड केला. म्हणजेच युनिट काय येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच सरफेस एरिया ऑफ द स्पिअर काय येईल? 616 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. क्वेश्चन 5 काय दिला आहे पहा आपल्याला. The dimensions of a cuboid are 44 cm, 21 cm, 12 cm. It is melted and a cone of height 24 cm is made. Find the radius of its base. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. एक्झाम्पल पहा. The dimensions of a cuboid are 44 cm, 21 cm, 12 cm. It is melted and a cone of height 24 cm is made. Find the radius of its base. आता आपल्याला एक क्युबॉइड आहे आणि त्या क्युबॉइडचं डायमेन्शन दिलेलं आहे. डायमेन्शन म्हणजेच आपल्याला लेंथ, ब्रेडथ आणि हाईट दिलेली आहे. इट इज मेल्टेड अँड अ कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड. हा क्युबॉइड काय केलेला आहे? मेल्ट केलेला आहे आणि त्याच्यापासून काय केलेलं आहे? एक कोन तयार केलेला आहे आणि त्या कोनची हाईट किती आहे? 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला या कोनच्या बेसची रेडियस फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी मी क्युबॉइडची फिगर काढलेली आहे. क्युबॉइडचं आपल्याला डायमेन्शन दिलेलं आहे. लेंथ किती आहे? 44. ही जी क्युबॉइडची लेंथ आहे ही किती आहे? 44 सेंटीमीटर. त्यानंतर ब्रेडथ किती आहे? 21 सेंटीमीटर. ही जी क्युबॉइडची ब्रेडथ आहे ही 21 सेंटीमीटर आहे आणि ही जी क्युबॉइडची हाईट आहे ही किती आहे? 12 सेंटीमीटर. काय आहे? क्युबॉइड. हा क्युबॉइड काय केलेला आहे? मेल्ट केलेला आहे. क्युबॉइड मेल्ट केलेला आहे आणि या क्युबॉइडपासून कोन तयार केलेला आहे. क्युबॉइडपासून काय तयार केलेलं आहे? कोन तयार केलेला आहे. या कोनची हाईट, या कोनच्या व्हर्टेक्सपासून या सर्कलच्या सेंटरपर्यंत ही जी हाईट आहे, परपेंडिक्युलर हाईट किती आहे? 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला ही कोनच्या बेसची जी ही रेडियस आहे ही आपल्याला फाइंड करायची आहे. आता मग हा क्युबॉइड काय केलेला आहे? मेल्ट केलेला आहे आणि त्याच्यापासून हा कोन तयार केलेला आहे. म्हणजेच दोघांचं जे व्हॉल्यूम असणार आहे ते काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता व्हॉल्यूम म्हणजेच काय? क्युबॉइडची लिक्विड होल्डिंग कपॅसिटी आणि कोनची लिक्विड होल्डिंग कपॅसिटी, दोन्हीची जी कपॅसिटी असणार आहे ती काय असणार आहे? इक्वल असणार आहे. म्हणजेच दोघांचं व्हॉल्यूम काय असणार आहे? इक्वल असणार आहे. कारण क्युबॉइड मेल्ट करून त्याच्यापासून काय केलेलं आहे? कोन तयार केलेला आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम काय करायचं? गिवन लिहून घ्यायचं. फॉर क्युबॉइड. आता क्युबॉइडसाठी आपल्याला हे डायमेन्शन दिलेलं आहे, लिहून घ्यायचं. पहा फॉर क्युबॉइड लेंथ किती दिलेलं आहे? 44 सेंटीमीटर. लेंथ किती आहे? 21 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे? 12 सेंटीमीटर. फॉर कोनसाठी आपल्याला काय दिलेलं आहे? द हाईट ऑफ द कोन. आता आपण
कोनची हाईट H1 कन्सिडर करू. क्युबॉइडची हाईट H कन्सिडर केलेली आहे. कोनची हाईट आपण H1 कन्सिडर करू. किती आहे 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन फाइंड करायची आहे. आता आपण ही जी कोनची रेडियस आहे ही आपण R कन्सिडर करू. लेट द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन बी R. आता क्युबॉइड काय केलेला आहे, मेल्ट केलेला आहे आणि त्याच्यापासून कोन तयार केलेला आहे. क्युबॉइड इज मेल्टेड अँड कोन इज मेड. आता दोन्हींचं व्हॉल्यूम काय असणार आहे, इक्वल असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ कोन. मग या दोन्हींचे काय करायचे, फॉर्म्युले लिहून घ्यायचे. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड काय आहे पहा फॉर्म्युला, L इंटू बी इंटू एच. क्युबॉइडचं व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, L इंटू बी इंटू एच. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आपण कोनची हाईट H1 कन्सिडर केलेली आहे त्यामुळे आपण इथे H1 लिहिलेलं आहे. 1/3 पाय आर स्क्वेअर एच हा कोनचा व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आणि एक्झाम्पल सॉल्व करू. आता लेंथ किती आहे पहा 44 इंटू ब्रेड्थ किती आहे 21 इंटू एच किती आहे 12 इज इक्वल्स टू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. 22/7 इंटू आर स्क्वेअर, आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, इंटू H1 किती आहे पहा, कोनची हाईट किती आहे 24. आता या ठिकाणी आपण भाग घालू. 3 1 जार 3, 3 8 जार 24. आता हे 22/7 आपण या साईडला घेऊ आणि हा 8 पण काय करू आपण या साईडला घेऊ. काय येईल पहा 44 इंटू 21 इंटू 12. आता हा 7 या बाजूला आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल आणि हा 22 मल्टिप्लाय आहे तो काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच 22/7 या बाजूला आल्यानंतर काय होईल 7/22. आता हा 8 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. 22 इंटू 8 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. आता 22 1 जार 22, 22 2 जार 44. या ठिकाणी 2 1 जार 2, 2 4 जार 8, 4 1 जार 4, 4 3 जार 12. म्हणजेच काय मिळेल पहा 21 इंटू 3 इंटू 7 21 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. म्हणजेच आर स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला 21 इंटू 21 मिळालं. आपण असं लिहून घेऊ आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 21 इंटू 21. आता दोन्ही बाजूचं काय घेऊ आपण, स्क्वेअर रूट घेऊ. आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, मग आपण दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेऊ किंवा स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेऊ आपण आणि 21 इंटू 21 चं स्क्वेअर रूट घेऊ. आर स्क्वेअर या ठिकाणी 21 इंटू 21 म्हणजेच 21चा स्क्वेअर येईल. आता इथे स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे पण स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होईल. देअरफॉर आर इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला कोणची रेडियस किती मिळाली, आर इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. खाली आन्सर लिहू आपण, द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन इज 21 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.